शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊन धनी. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या. पांडुरंगाकानो प्रतिमान मान. पांडुरंगाकारो प्रथमान मान. पांडुरंगाकारो प्रथमान मान. पांडुरंगाकारो प्रथमान मान. दुसारे चरणा संतांचिया. दुसरे चरणा संतांचिया. दुसारे चरणा संतांचिया. दुसरे चरणा संतांचिया. कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुकार. बाबाजी सद्गुरु दास तुकार. पंचकृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुकार. बाबाजी सद्गुरु सरोजं साम्रनीलाम्बुदाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परादमवितमवितं वा सर्वमेतशमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. दयंचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याशी आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. सोणोपंत तथा गुणिजनतया मामासे बोलती. नामे शंकर शंकरा शुभकराणी संगजो संगती. पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो. ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो. निवृत्तीनाथांचे 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 शरण एका जनार्दनी. 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 शरण एका जनार्दनी.
तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तवेळी भगवत चिंतना करता कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत साधू वैराग्य राग रसिक लोकमान्य राजमान्य देवमान्य संतमान्य वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान होण्याचा बहुमान ज्यांना सजलेल्या प्राप्त झाला. छत्रपती शिवरायांचे गुरुजी जे ठरले ते जगदवंदनीय श्री महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा आपल्या जीवनामध्ये केलेल्या परमार्थाने परमोच्च स्थितीचा जो भाव आहे तो भाव आजच्या अभंगामध्ये महाराज प्रगट करतात. विठ्ठल पवित्र धरा पावनधाम भगवती हिंगलाज मातेच्या पवित्र दरबारामध्ये पावनधामामध्ये राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन बाबांच्या मांगलिक अशा धर्ममंडपामध्ये पूजनीय शंकर स्वामी महाराजांच्या आश्रयाने चालत असलेला एक दिवशीय हा कीर्तन महोत्सव वैकुंठवासी आदरणीय सर्वांचे लाडके हृदयस्थ असणारे बाबा पूजनीय सयाजीराव अमृता जाधव यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्णत्वाला गेलं. आणि ते 1 वर्षानंतर एक तर्पण विधी असतो. त्या तर्पण विधीच्या द्वारा ते वर्णामाजे छत्र चामर स्वर्ग जयाच्या अग्रहार मंत्रविद्येशी माहेर ब्राह्मण जे. त्या ब्राह्मणांच्या मुखारविंदातून वेद उपनिषदाचा घोष झाला. जेऊ येणाऱ्या व्यक्तीचं पूजन झालं. ब्रह्मविदेचा सुकाळ होऊन त्या व्यक्तीचा पुढचा प्रवास आदरणीय बाबांचा प्रवास सुरू झाला. पण त्या अगोदर त्या ठिकाणी ज्ञानदान व्हावं, ज्ञानोबराय तुकोबरायचे ब्रह्म अक्षराचं उत्क्रमण व्हावं आणि नंतर गुणीजनांच्या माध्यमातून भजनाने भावपूर्ण आदरांजली आणि भावाची पूर्ण भावांजली बाबांना समर्पित करण्यासाठी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने घातलेला हा घाट. विठ्ठल गंगा भागीरथी लक्ष्मी आई साहेब असतील, त्यांचे दोघंही चिरंजीव आदरणीय नामदेवराव पाटील असतील, आदरणीय देवरामराव पाटील असतील, दोघंही सुना आदरणीय आमच्या लीलाई असतील आणि आमच्या शोभाताई असतील, चौघही नातू आदरणीय आमचे शंकरराव असतील, आमचे माऊली असतील, भरतराव असतील आणि आनंदराव असतील. आनंदराव मोठे नातू, भरतजी 2 नंबर, 3 नंबरचे येतात माऊली आणि नंतर शंकर. नामकरण सुद्धा बाबांनी उत्तम केलंय नातवांचं. नात सुना तशाच मिळाल्या, विद्याताई, स्वतीताई, शीतलताई आणि वैशालीताई. दोघंही पंतू आमचे आदरणीय राम महाराज आणि राजवीर महाराज. त्यानंतर सर्व नाती आमच्या समीक्षाताई, ईश्वरीताई, अद्विकाताई, राधिका, ओवी, आरवी आणि शेवटचं नाव नवय म्हणून श्रीषा. अशी ही सर्व नात नातू पंती नात सुना कोणी राहिलंय, एक राहिलंय, मुलगी राहिली सरला राजेंद्र क्षीरसागर. हा माझं लक्ष आहे. तुमचं जरी तिकडं असेल माझं इकडं लक्ष आहे, बुद्धीकडं. ऐका, हा सर्व 2 मुलं मुलगी नात सुनाचार नातू पंतू पंती भरलेलं कुटुंब आणि भरलेल्या कुटुंबामध्ये आयुष्याचं पूर्ण आयुष्य मिळणं आणि ते पूर्ण परमार्थामध्ये घालणं. आणि ह्या जीवनाचा शेवट गोड का झाला की ज्यांनी वाघाला पाणी पाजलं आणि स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांचे जे अन्वयी होते आणि वारकरी संप्रदायाचा एक वाघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं ते नथुसिंग बाबा राजपूत बाबांचे गुरु होते. म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला हा अभंग घेण्याचं कारण. विठ्ठल ऐका, अशा पवित्र कुळामध्ये जन्म होऊन त्या कुळाचं सार्थकत्व करणं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला वारकरी म्हणून आयुष्यभर मिरवणं सजवणं, त्यासाठी परमार्थ लागतो, पुण्य लागतं. एका जन्माचं नाही, अनंत जन्माचं. तेव्हा हे सर्व गोष्टी जुळून येतात आणि ह्या जन्मामध्ये त्यांचं सार्थकत्व त्यांनी केलं, परमार्थ उत्तम केला. आणि जाता जाता शेवट राम ह्या अक्षराने जर जीव जात असेल तर तो शेवट गोड मानलाय. म्हणून आजचा अभंग. विठ्ठल कुल पवित्र, गोत्र पवित्र, वंश पवित्र, भूमी पवित्र. गाव खेडे ही सामान्य भूमी नाही. या भूमीमध्ये इथे जी समाधी आहे माझ्या उजव्या हाताला ते महाराज श्रींच्या बरोबर आलेली हिंगलाज माता. हे लक्षात ठेवा. हिंगलाज माता निघाल्या उत्तर भारतातून
इथे आल्या आणि साधू पुढे आणि हिंगलाज माता मागे. ज्या ठिकाणी तू माझ्याकडं मागे पाहशील मी तिथे स्थानापन्न होईल. आणि त्या ठिकाणी माता या ठिकाणी, साधू या ठिकाणी स्थानापन्न झाले महाराज. आणि त्याच दरबारामध्ये राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन बाबा आहे. खाली बाजूला, खालच्या बाजूला आश्रम आहे मोठा. आणि ज्या ठिकाणी आश्रम आश्रयाला येतो, देव आश्रयाला येतात, देवी आश्रयाला येते, साधू आश्रयाला येतो, 100% ते क्षेत्र पवित्र असलं पाहिजे. आणि अशा पवित्र क्षेत्रामध्ये जन्म मिळणं सुद्धा पुण्य आहे. तो पुण्यमयी जन्म घेऊन आयुष्यभर पुण्य करणं हे सुद्धा पुण्य आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, म्हणून अशा पवित्र धामामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि त्या कुलाचारामध्ये 16 संस्कारापैकी गर्भधान, पुसवन, जन्म, जातीकरण, नामकरण, विवाह सोहळे सर्व झाल्यानंतर अंत्येष्टिकर्म 2 विधी, एक दफनविधी आणि एक दहनविधी आहे. दफनविधीमध्ये मातीमध्ये देणं आणि दहनविधी म्हणजे पवित्र अग्नीच्या स्वाहा करणं, अंत्येष्टिकर्म. नंतर दशक्रियानंतर 13वं ग्रहस्थ्याचं, 13वं ब्रह्मचार्याचं, 14वं संन्याशाची 16शी होते. कर्म जातक होतं. नंतर मासिक श्राद्ध आणि शेवटी आजच्या दिवशी पूर्ण वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांना आपल्या गोत्र सगोत्रांच्या सर्वांच्या पुण्याईचा तर्पण विधी दान करणं म्हणजे वर्ष श्राद्ध. विठ्ठल. अशा पुण्यमयी कर्माला उपस्थित असणारे गुणीजनांची आज विशेष मांदियाळी आहे. या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व गुणीजन, त्यापैकी आदरणीय हरिभक्त परायण ज्यांच्या गाण्यानं उभ्या महाराष्ट्रामध्ये गायनाचा प्रकाश पडावा, असुर ज्यांच्या ठिकाणी वास करतो असे प्रकाश महाराज सुरवसे ज्येष्ठ आहेत, त्यांना वंदन करतो. आपल्या परिसरामध्ये नवोदित गुणीजनांमध्ये उभ्या महाराष्ट्राच्या गुणीजनांचा प्राण ठरलेले आमचे अक्षयजी महाराज वाघ मकरनवाडीकर यांनाही वंदन करतो. आदरणीय हरिभक्त परायण शिवानंदजी महाराज या ठिकाणी उपस्थित, सर्व येवलेकर मंडळी, भजनी मंडळ, उगाव खेड्याचे आहे. आदरणीय मेदने सर आहे, आदरणीय आमचे गयाजी बाबा महाले आहेत, आदी करून खेडेच सर्व मंडळी, सर्वांच्या चरणी वंदन. महाराज श्री येवल्यावरून आले ह्या कुटुंबाचे संबंधिक आहे काळे महाराज. आणि ह्या बाजूला सर्व पाटोदा पंचक्रोशी भगवान रामेश्वराच्या दरबारातून आले आमचे सुभाष महाराज, आदरणीय आमचे रेंडे बाबा आणि शिंदे बाबा, सुंदर असे चोपदार विनेकरी. आणि आपल्या परिसरामध्ये वरद विनायकाच्या नांदुर्डीच्या दरबारामध्ये मंगेश हे गणपतीचंच नाव आहे, त्या दृष्टीने आदरणीय आमचे मंगेश महाराज निकम परिसराची सुंदर सेवा करतात. आदी करून सर्व यूट्यूब चॅनल, उत्तम अशी साऊंड सिस्टीम, आयोजक नियोजक, मातृशक्ती पितृशक्ती, बंधुवत प्रेम करणारी सर्व गुणीजन, सर्व श्रोतुसज्जनांमध्ये आमचे नारायण महाराज असतील, आदरणीय आमचे कचरुनाना असतील, आणि पूजनीय नथुसिंग बाबांच्या रूपाने आलेले आमचे अरुण भाऊ असतील आणि भाऊसाहेब भाऊ असतील, आपलं उगाव शिवडीवरून आलेली सर्व मंडळी आणि सर्व पाहुणे, सर्वांच्या चरणी वंदन करतो, सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. हो, मानवी जीवन म्हणलं की एक शब्द आहे, एक प्रारंभ आहे आणि एक शेवट आहे. कुठल्याही गोष्टीला प्रारंभ आहे आणि कुठल्याही गोष्टीला शेवट आहे. त्या प्रारंभाला आम्ही जन्म समजतो आणि शेवटाला मृत्यू समजतो. आपल्या भाषेमध्ये ज्ञानोबराने सुद्धा त्याचं उत्तर दिलं. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. मृत्यूच्या गावाला जावं लागेल, जन्माच्या गावाला यावं लागेल. जन्माचा थोडा गोंधळ आहे. कुठल्या कुळात, कुठल्या गोत्रात, कुठल्या गावात, कुठल्या यातीमध्ये जन्म घेणं जीव पारतंत्र्य आहे. पण मरणाच्या बाबतीमध्ये जर त्याने ठरवलं तर या जन्मामध्ये नर करणे सरेतो नरका नारायण बन जाय. जर त्याने ठरवलं तर त्याची कीर्ती उपरांत शिल्लक राहते. ही मरणाची अवस्था आहे महाराज. ह्या अवस्थेला तो प्राप्त होतो आणि त्या अवस्थेला प्राप्त होणं म्हणजे प्रारंभ आणि शेवट. पण त्याच्यामध्ये एक गती आहे. प्रारंभाला महत्व आहे. राष्ट्रसंत मोठे बाबाजी म्हणायचे, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला. पण त्याच्यातला पण असा आहे, कदाचित 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 प्रारंभ चुकला, चुकीचा झाला प्रारंभ, सुरुवात चुकीची झाली, पण शेवट जर गोड झाला तर प्रारंभाचा इतिहास पुसल्या जातो. पण जर यदा कदाचित प्रारंभ सुंदर आहे, मध्य चांगला आहे, पण शेवट गडबड झाली तर पुन्हा जन्मांतरीला कलंक असतो. विठ्ठल विठ्ठल. प्रारंभ
महत्वाचा आहे. मग त्या प्रारंभाच्या शेवटी शेवट होणं तेवढाच महत्वाचा ठरतो. जगद्गुरु तुकोबराय श्वास टाकतात, शेवट तो भला माझा बहुगोड झाला. ही भाषा तुकोबरायांच्या जीवनात येण्याचं कारण का? तुकोबराय हे साधन सिद्ध साधू आहे. दोन साधू आहे, एक आजान सिद्ध आणि एक साधन सिद्ध. आजान सिद्ध म्हणजे कोण? ज्ञानोबाराय, आद्यगुरु शंकराचार्य. कारण का? सूर्य उगवण्याच्या अगोदर जशा सूर्याच्या प्रभा येतात तसे ज्ञानोबराय अवताराला येण्याच्या अगोदर ज्ञानोबरायांचं ज्ञान प्रगट झालं होतं महाराज. उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी आले लोटांगणी चांगदेव. हे आजान सिद्ध आहे, साधना करण्याची गरज नाही. पण काही साधू साधन सिद्ध आहे, तुकोबराय त्यामध्ये एक साधन सिद्ध साधू आहे. विठ्ठल साधन सिद्ध म्हणजे काय? तुकोबरायांच्या जीवनाचे 3 पैलू पडतात. एक सांसारिक तुकोबराय, एक साधक तुकोबराय आणि एक सिद्ध तुकोबराय. सांसारिक तुकोबराय म्हणजे काय? जसा तुम्ही संसार करतात आम्ही संसार करतो त्याच्यापेक्षा देखणा संसार तुकोबरायांनी केला. हा सांसारिक तुकोबरायांचा इतिहास आहे. भरलेलं कुटुंब, 10 गावची जहागिरी, 65 लाख रुपये रोख रक्कम आणि एवढं श्रीमंत घराणं तुकोबरायांचं. विश्वंभर बाबा, हरी महाराज, मुकुंद महाराज, विठोजी महाराज, पदाजी महाराज, शंकर महाराज, कान्ह्या महाराज, बोलोबा महाराज कनकाई, मोठे बंधू सावजी, 2 नंबर तुकोबराय आणि 3 नंबर कान्होबा महाराज. भरलेलं कुटुंब आणि एवढ्या श्रेष्ठ कुलामध्ये परंपरेमध्ये तुकोबराय आहेत. आणि हे तुकोबराय ह्या शुद्ध परंपरेमध्ये आल्यानंतर जरी साधू असले, जरी परंपरा शुद्ध असली, संसार हा प्रत्येकाला करावा लागतो. म्हणून वयाच्या 9व्या वर्षी पहिलं लग्न, वयाच्या 13व्या वर्षी दुसरं लग्न, वयाच्या 17व्या वर्षी मोठ्या भाऊजाईचं जाणं, नंतर सावजी महाराजांचं निघून जाणं आणि निघून गेल्यानंतर मायबापाचं सुद्धा निघून जाणं म्हणजे परलोकी गमन होणं, गोठ्यातली बैलही जाणं. ह्या संसारिक तुकोबरायाच्या व्यथा आहे. त्यावेळी संसाराच्या तापाने मी तापलो, महाराजांनी उत्तर दिलं. संसाराचा तापे तापलो मी देवा. संसाराच्या तापे तापलो मी देवा. तापे तापलो मी देवा. संसाराच्या तापे तापलो मी देवा. करिताया सेवा कुटुंबाची. करिताया सेवा कुटुंबाची. करिताया सेवा कुटुंबाची. संसाराचा तापे तापलो मी देवा. करिताया सेवा कुटुंबाची. करिताया सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापे तापलो मी देवा. करिताया सेवा कुटुंबाची. करिताया सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. महाराजांनी कबूल केलं, आपण कबूल करत नाही. संसाराच्या तापाने तापमापी फुटून जाईल एवढे तापले तुम्ही माझ्या समोर जे बसले ते. जर संसाराचा ताप तपासण्याची तापमापी जर लावली ना तर ती फुटूनच जाईल, काटावर नाही, फुटूनच जाईल. एवढे तापले. फरक एवढाच आहे, तुकोबरायांनी संसाराच्या तापाला तापून परमार्थ गाठला आणि आम्ही संसाराच्या तापाला तापून प्रपंचच करतो. गुरुवर्य वक्ते बाबा म्हणायचे, आम्ही यांना बाहेर काढतो आणि ते उंबऱ्याच्या आत जातात. विठ्ठल ऐका, हा संसार आहे. संसारामध्ये तप्त झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांनी सोडलं महाराज देहो, भामचंद्र गाठलं. भामचंद्रावर गेल्यानंतर भगवान परमात्म्याला प्रसन्न करण्यासाठी काही अवस्था तिथं झाली. 7 दिवसांनी अनुष्ठान सिद्ध झालं. वैकुंठीचा राणा, जो जपी तपी त्यागी संन्यासी महानुभवनी वैराग्यांना जो सज मिळत नाही, आठवत नाही. गिरीकंदरामध्ये दाढ्या जटा ज्यांनी वाढवल्या, तो देव ज्यांच्या स्वप्नात येत नाही. कधीतरी वाटतं मृदंगाचार्याला सुद्धा त्या तालामध्ये माझ्या देवाचा ताल यावा, गाणाऱ्याला वाटतं त्या देवाचा स्वर माझ्या स्वरात यावा, कीर्तनकाराला वाटतं कधीतरी सिद्धांत सौरसू माझा देव व्हावा, पण येत नाही. टाळ वाजवता वाजवता सेवक तो
माहेरा आलो निजाच्या माहेरा निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, निजाच्या माहेरा, आलो निजाच्या आलो निजाच्या शेवट तो भला माझा बहु गोड झाला निजाच्या माहेरा शेवट तो भला माझा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबरायांनी उत्तर दिलं. साधक अवस्थेमध्ये भगवान परमात्मा प्राप्त झाला. सिद्ध अवस्थेला तुकोबराय पुढे सरसावले आणि त्या अवस्थातीत तुकोबराय झाल्यानंतर परमोच्च स्थितीचा भाव तुकोबरायांनी प्रगट केला. कारण का याच्या पलीकडं परमार्थी अवस्था नसते. यादसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. भगवान परमात्म्याला प्राप्त करणं, त्याला मिळवणं, हेच ह्या जन्माचं सार्थक आहे महाराज. दुसरं काय सार्थक आहे? अन्य सार्थकता आपल्या नाशिवंत पदार्थाला मिळवण्यासाठी आपण आयुष्य झिजवतो आणि देव मिळवण्यासाठी तुकोबराय संत मांदियाळी माने जन्मालाचे सार्थक, माने जन्मालाचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया तुका म्हणे जन्मालाचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. पांडुरंग परमात्म्याला पाहणं, त्याला मिळवणं, तदचिंतनम तदकथनम अनन्य तत्प्रबोधनम, या अवस्थेला पोचणं ह्या जन्माचं सार्थक आहे. ते सार्थक मिळणं म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती होणं, शेवट गोड होणं. ज्याच्यासाठी अट्टहास केला, जो मिळवण्यासाठी आयुष्य घातलं, ते मिळालं का माणसाला शेवट गोड झाल्यासारखं वाटतं. उदाहरणार्थ मृदंगाचार्य मंगेश महाराज मृदंग वादन करतात. कधी काळी इंद्रायणी मातेच्या पाण्याची वाफ आणि अंगाचा घाम एकत्र केला असेल, चर्मवाद्यावर ताल मिळवण्यासाठी त्यांनी रात्र पहाटे एकत्र केली असेल, वाजवता वाजवता कधीतरी बोटातून रक्त सुद्धा बाहेर निघालं असेल, पण ते तरी त्यावेळेस जमत नसेल, पण ज्ञानोबरायांची कृपा झाली, भगवती सरस्वती मातेचा आशीर्वाद मिळाला आणि ते अक्षर अचानक ज्या दिवशी मृदंगावर थाप होऊन उमटू लागले. पण उमटवता 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 एक दिवस त्यांच्या जीवनात असा यावा, सद्गुरू जोग महाराजांच्या आळंदीमध्ये दरबार भरलेला असावा. आरूबाबा भगोरे गुरुजी गाण्यासाठी असावे, प्रकाश महाराज शेजारी उभे असावे, गुरुवर्य बोधे बाबा असावे. भरलेल्या राज दरबारामध्ये अध्यात्माच्या अचानक मृदंग वाजवण्यासाठी मंगेश महाराजांना पुढं बोलवण्यात यावं. त्या दिवशी मंगेश महाराजांना असं वाटेल, आता याच्यानंतर राहिलो नाही तरी चालेल, ही भावना म्हणजे शेवट गोड होणं. विठ्ठल विठ्ठल. दररोज गातायत ही मंडळी, रात्र पहाट भजन करतायत देवाचं. पण असाच प्रसंग यांच्या जीवनात यावा आणि अचानक गुरुवर्य मारुती बाबांनी हात धरून म्हणावं, चाल म्हणा बा प्रकाश बा अक्षय बा, त्याच्यानंतर जगावं वाटणार नाही. त्याचं कारण का?
ती अवस्था ज्याच्यासाठी अट्टहास केला, ज्याच्यासाठी साधना केली, त्याच्या परमोच्च स्थानाला ज्यावेळेस मनुष्य जातो ना, त्या दिवशी त्याला असं वाटत असतं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. काही नव्हतं बालपणी, पण प्रारब्धाने होऊ दिली. सुंदर धर्मलक्ष्मी मिळाली, कष्टाला फळ आलं, बंगला झाला, गाडी झाली, सुंदर मुलं नातवंड, भरलेलं कुटुंब जन्माला आलं. संस्कारक्षम सुनाय, संस्कारक्षम नातू आहे, नात सुनाय. भरलेल्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस सयाजी बाबा बसत असतील त्यावेळेस त्यांचा सुद्धा भाव हाच असेल, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. काव महाराज, नतुसिंग बाबांसारखे गुरुजी जीवनात येणं, महाराज गुरु सुद्धा विशेष येणं सामान्य नाही. गुरु भरपूर आहे, बऱ्याच जणांच्या खिशातच बुक्याच्या डब्या आहेत, काळजी करायचं कारण नाही. हां, तुम्ही फक्त म्हणा माळ सुद्धा त्यांची, काळजी करण्याचं कारण नाही. कोणाची निंदा नाही, कोणाची टीका नाही, पण वस्तुस्थिती आहे सुभाष बाबा. गुरुवर्य मामा कोणालाही माळ घालत नव्हते. मामा म्हणायचे अगोदर हरिपाठ कर, पाठ कर, पाठ झाल्यानंतर 100 अभंग गाथ्यातली पाठ कर, ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय पाठ कर, आणि एवढं झाल्यानंतर जर कोणी आला तर त्याला ते माळ टाकायचे. अलीकडं एवढं सांगितलं तर ते आपली पुन्हा भेट घेणार नाही. पण आपल्याला शिष्य परिवार, इंग्रजी भाषेत फॉलोअर्स वाढवायचे. विठ्ठल मामा म्हणायचे गड्या शिष्य एकच असावा, पण एकलव्यासारखा अमर असावा. शिष्य एकच असावा, पण अर्जुनासारखा असावा. हां, गडबड करायचं कारण नाही. चला, विषय आपला होता शेवट गोड होणं. तो शेवट गोड मानलाय, जे अप्राप्ताची प्राप्ती करून देतं. नतुसिंग बाबा महाराज ज्यावेळेस भामचंद्र, भामगिरी, त्याला भालचंद्र असंही नाव आहे. भालचंद्र म्हणजे ज्यांच्या कपाळावर चंद्र आहे असे भालचंद्र भगवान भोले बाबाचं नाव आहे. भोले बाबा त्या पर्वतावर वास करायचे भामचंद्रावरती. जिथे जगद्गुरु तुकोबरांनी साधना केली त्या साधननिष्ठ पर्वत रांगेमध्ये गुफा आहे. तिथे पूजनीय नतुसिंग बाबा, पूजनीय बंकट स्वामी महाराज, पूजनीय वैकुंठवासी भजनानंदी, भजना भीष्म, बोधे बाबा, ह्या सर्व गुरुवर्य मोठे माऊली, सर्व मंडळीने तिथे गाथा ज्ञानेश्वरी पाठांतरासाठी जातात. अशा ठिकाणी एक दिवस देवाने परीक्षा बघावी का काय, वाघ अचानक आला महाराज. वाघ म्हणजे वाघ आडनावाचे माणसं नाही. हां, निफाडवाल्यांना बिबट्या सध्या जास्त परिचित आहे. हां, ऐका ऐका. हां, शिवडीच्या गेटवर मी उतरलो, मला फोन केला एकाने, म्हणले कुठे, म्हणले शिवडीच्या गेटवर. म्हणले तुमचा आवाज खाली येतो. म्हणलं मी गाडीच्या खाली, आत बसा म्हणले. म्हणले का बर, म्हणले बिबट्या आहे तिथे. मग बघता काय, हा बिबट्या लगेच मध्ये बसला, एवढंच. ऐका, वाघ आल्यानंतर वाघाला जवळ घेतलं महाराज. ऐकताय ना तुम्ही, ऐकताय ना हे? वाघाला जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, पाणी पाजलं आणि पुन्हा सांगितलं देवा परीक्षा पाहू नका, आम्ही गाथा पाठ करतोय तो कोबारा यांचा. हे सामर्थ्य ज्यांचं आहे ते नतुसिंग बाबा आहे. विठ्ठल नतुसिंग बाबांच्या रूपाने पुढे सर्व गाथा पाठ करणारी मंडळी. आणि आपल्या गाथा लिखाणाचं काम आपल्या शिवडीमध्ये झालेलं आहे. पूजनीय लक्ष्मण बाबा होते, पूजनीय संदीपन दादा, पूजनीय पांडुरंगबा घुले, पूजनीय आपले मोहाडीचे मुरलीधर आबा, या सर्व मंडळीने ह्या ठिकाणी राम मंदिरामध्ये ती साधना केलेली आहे. आणि अशा कालखंडामध्ये जर पूजनीय सयाजीराव बाबांना ते गुरुजी मिळत असतील आणि वडिलांनाही तेच गुरु आहे, नामदेवरावांनाही तेच गुरु आहे, जर एवढं अनुकरण अनुसंधान असेल तर समजावं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. ही अवस्था आहे. विठ्ठल आम्ही ज्याला शेवट मानतो संत त्याला शेवट मानत नाही, आणि आम्ही ज्याला जन्म मानतो संत त्याला जन्म मानत नाही. आध्यात्मिक जन्म वेगळा आणि भौतिक जन्म वेगळा, आध्यात्मिक मृत्यू वेगळा आणि भौतिक मृत्यू वेगळा. भौतिक जन्म म्हणजे काय, आईच्या उदरातून जीव प्रसवला, भौतिक जन्म आहे. म्हणजे 9 महिने 9 दिवस झाले माय प्रसवली, प्रसवल्यानंतर बाळाचा जन्म झाला, सामान्य जन्म आहे. आणि विशेष जन्म ज्या दिवशी गुरुमुखातून महावाक्याचा ध्वनी अंतकर्ण हृदय पटलावर उमटेल, ब्रह्मसमाधीचा साक्षात्कार होईल, मलिन माया सत्वर जतमाची तुटेल, आणि ज्या वेळेस ब्रह्मप्रकाशता संपूर्ण जगताबद्दल समदृष्टी साजरी होईल, तो दिवस खरा जन्माचा माना. आणि तो जन्म केव्हा होतो, ज्या दिवशी गुरु केला जातो. त्याला पुरावा आहे महाराज. चांगदेव महाराज म्हणतात ज्या दिवशी मी मुक्ताईला गुरु केलं, देव माने आजी जन्मालो, देव माने आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो, मोक्ताईचा
आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. काय प्रकरण आहे हो? 1400 वर्षाचे चांगदेव महाराज आहे, 13 वर्षाच्या मुक्ताई. मुक्ताबाई आळंदीमध्ये चांगदेव महाराज ज्यावेळेस भेटीसाठी येतात, भेटीचा प्रसंग सर्वांना माहिती, वेळ घालत नाही. भेट झाल्यानंतर काही दिवस पाहुणचार झाला, अहंकार वृद्ध झाला. त्यानंतर एक दिवस पहाटे पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती चांगदेव महाराज स्नानासाठी निघाले. स्नान झालंय, स्नान होऊन बाहेर निघणार तेवढ्यात मुक्ताई समोरून आल्या. चांगदेव महाराज दडले. चांगदेव महाराजांना मुक्ताईने विचारलं, काय झालं सांगा. म्हणले काही नाही आई साहेब, तुम्ही जरा समोरून आल्या म्हणून दडलो. म्हणले का. म्हणले योगी योग्याचं स्नान दिसत नाही. म्हणले का. म्हणले तुम्ही स्त्री देहाच्या आहात, मी पुरुष देहाचा आहे. हसल्या मुक्ताई. मोठ्याचं हसणं सामान्य हसणं नसतं. देवही हसतो, जीवही हसतो आणि ज्ञानी हसतो. पण ज्ञानाच्या हसण्यामध्ये अर्थ आहे, देवाच्या हसण्यामध्ये लीला आहे आणि जीवाच्या हसण्यात काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल. जीवाच्या हसण्यात सहज भांडण आहे. मी एकदा मिटूनच आलो. आमच्या मित्राच्या घरी मुक्काम होता माझा. मी बाहेरून येण्याचा वेळ झाला. अगोदर मी पोचलो, नंतर मित्र पोचला आणि त्या वहिनी साहेब आत होत्या. आणि अचानक कधी ना हसणारा मित्र, कारण लग्न झाल्यावर हसू जातं मी असं ऐकलेलं आहे. नाही उगाच कशाला बोलतो, अनुभव आले अंगा तुमचे तुमचे. ऐका ऐका. आणि हसत येणारा मित्र. आता त्याच्यात एक गडबड आहे का मानसशास्त्रामध्ये, ग्रस्त मंडळी. माता हसली तर काहीच नाही, पण न हसणारा मनुष्य जर अचानक बाहेरून हसत हसत आला तर माता विचारते, सांगा काय झालं, का हसतात. नेमके काय, मला हसतात का, घराला हसतात का, बाहेर काय झालं, का हसतात सांगा. न हसणारा मुलगा, हसत मित्र माझा घरात आला. तुम्हाला अगं उगाच हसलो, हसत आलो. नाही म्हणले, खरं सांगा का हसले. अगं खरंच हसत आलो. बघता काय, माझा पाहुणचार बाजूला राहिला, त्यांचं भांडण मला रात्रभर मिटवावं लागलं. कारण का, आपल्या हसण्यामध्ये अर्थही नाही, ते व्यर्थ आहे. आणि सहज हसल्या नाही. सांगा आई साहेब का हसलात. म्हणून हात जोडले. म्हणले अरे सांगा, हसू नको तर काय करू. 14 विद्या 64 कला अर्जित तुझं ज्ञान आहे. ज्या ज्या गुरुकडं गेला त्या त्या गुरुचं ज्ञान तू सेवन केलं. एवढा ज्ञानी जगात मिरवला. 1400 वर्ष जगला. लोकांना 50 वर्ष आयुष्य मिळत नाही. योग सामर्थ्याच्या जीवावर तुझी नजर उघडल्यानंतर मृत झालेले माणसं सुद्धा जिवंत होतात. हे सामर्थ्य जर चांगदेवा तुमचा असेल, पण ह्या स्त्री देहामध्ये आणि ह्या पुरुष देहामध्ये पंचमहाभूताच्या दानामध्ये जर तुला अजून भेद शिल्लक आहे तर अजून अज्ञान शिल्लक आहे. स्त्रीचाही देहाची राखच होणार आहे आणि पुरुषाच्या ह्या देहाची राखच होणार आहे. तुझीही गंगेला जाणार आहे आणि माझी गंगेला जाणार आहे. जर असा असेल तरी सुद्धा जर मी स्त्री आहे, ही स्त्री आहे, हा भेद अंतकरणात आहे समजायचं. अजून अज्ञान पटलं. चांगदेव महाराजांना साष्टांग दंडवत घातला आई साहेबांना. म्हणले मग काम करा, तुम्हीच माझ्या ज्ञानी गुरु. हा चांगदेव महाराज 1400 वर्षाचे आणि 13 वर्षाच्या मुक्ताबाई. चांगदेव महाराजांनी उत्तर दिलं, चांगदेवा म्हणे आजी. आजी हे पूर्ण वर्तमान काळ आहे. आजी म्हणजे आत्ता. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मग खरा जन्म कधी मानला. ज्या दिवशी गुरु झाले, जीवनात ब्रह्मसमाधी झाली. सर्व घटीराम देहादे एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. तिमिरा असणारा जसा सूर्य उगवला अंधार मिळेल का, तसं ज्ञान झालेलं अज्ञान मिळेल का, तसं त्या ठिकाणी गुरु माझ्या जीवनात आले. तो खरा जन्माचा दिवस मानला. हा आध्यात्मिक जन्म आहे. म्हणून परमार्थिक संज्ञेमध्ये जन्म सांगत असताना ज्या दिवशी दीक्षा मिळाली तिथून पुढे सांगण्यात येतो, अगोदरचा नाही. पंढरीच्या वारीमध्ये एक बाबा भेटले. बाबा वय किती, 90 वर्षाचे होते. बाबा म्हणले फक्त 30 वर्ष. म्हणलं बाबा 90 वर्षाचे तुम्ही. म्हणले गुरुजी मला गुरु करून 30 वर्ष झाले, 60व्या वर्षी मी गुरु केला, म्हणून तो माझा जन्म माना. हे बाबांचं मी सांगत नाही. इथे बसलेले जेवढे माझ्यासह असतील, ज्यांनी गुरु केला असेल समजायचा आमचा दुसरा जन्म झालाय, आणि ज्यांनी गुरु करेल नसेल तर समजायचा अजून जन्म शिल्लक आहे. विठ्ठल. द्विज हा शब्दाचा अर्थ पुन्हा जन्म होणे म्हणजे द्विज. तसा द्विज कधी मानला जातो, जेव्हा तुमच्या जीवनात गुरु येतील. तो जन्म दुसरा मानलाय. तसा मृत्यूचा आहे. सामान्य मृत्यू म्हणजे चितेवर जाणं, अग्निआग देणं आणि गंगेत निघून जाणं सामान्य मृत्यू आहे. पण पारलौकिक आध्यात्मिक मृत्यू तो माना ज्या दिवशी आपलं मरण आपल्या डोळ्याने आपण पाहू. आपुले मरण पाहिले डोळ्याने.
मरण पाहिले माडोळा हा झाला सोहळा अनुपम्य. अनुपम्य म्हणजे जे उपमा रहित आहे असा अनुपम्य सोहळा माझ्या जीवनात झाला. पण केव्हा? आपुले मरण. हे सामान्य आहे का हो? मरण माझे मरून गेले मज केले अमर अमरहा अमरहा खरे की पा खोटे तुम्ही. महाराज ह्या संपूर्ण जन्म भवऱ्यामध्ये हे म्हणणं एवढं सामान्य नाही. कारण का? किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित. किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा. पुन्हा जन्म पुन्हा मरण या भावऱ्यामध्ये आयुष्य जातं माणसाचं. गुरुवारी तात्यांच्या मुखातलं वाक्य सांगतो. तात्या म्हणतात माणसं मृत्यू लोकामध्ये मरतात यात नवल नाही, जगतात यात नवल आहे. जसा कारखाना तसा माल. आता ऊसाच्या भट्टीमध्ये काय जाईल? ऊसच जाईल. मग त्याच्यात दुःख मानायचं काय कारण आहे? तसा हा मृत्यू लोक आहे, मरणाऱ्यांची जी यादी आहे, दुःख मानायचं कारण नाही. पण ह्या मरणाऱ्या जगतामध्ये तो जगतो यात नवल आहे. अजून त्याच्या पुढचं गणित. माणसं रडतात यात नवल नाही, रडणाऱ्या जगात हसतात यात नवल आहे. कारण डॉक्टर जन्माला आल्यानंतर रडवतात का हसवतात? काय करतात? हास मुला असं म्हणतात का? सुरुवात काय आपली? बाहेर आल्यानंतर का रडवल्या जातं? रक्तभिसरण क्रिया एकदम जलद गतीने झाली पाहिजे. जर रडला नाही मुलगा तर त्याला उलटं धरल्या जातं, पाय वर आणि डोकं खाली. पण रडवतात, एवढा त्रास घेऊन रडवतात. मग आयुष्यभर रडला तर नवल काय? पण रडणाऱ्या जगात हसतो यात नवल आहे. विठ्ठल आपण जगाला विचारावं काय चाललं, मग काय चाललं त्यांनी जरा व्यवस्थित सांगायचं. आणि बरं चाललं एवढंच सांगावं. महाराज एवढ्या मरणाऱ्या जगात आत्तापर्यंत बरवे झाल्या आजीवरी नाही पडलो. बरं आहे आत्तापर्यंत अनेक गेले पण मी शिल्लक आहे. बरं आहे. नसणाऱ्या जगात कोणाला पाय नाही, कोणाला हात नाही, कोणाला डोळे नाही, कोणाला कान नाही, कोणी बैरा आहे, कोणी मुका आहे, कोणी पांगोळ आहे. पण त्या जगतामध्ये सधे असं सुंदर देह मला दिला. बरं आहे. मला आवाज दिला. मला बरं आहे. मला ऐकता येतं. बरं आहे. कमवण्यापुरती बुद्धी दिली. बरं आहे. धन मला माझ्या पुरता अंगण ओटा गणगोत्र मला दिलं इथपर्यंत. बरं बरं म्हणावं ते सोडून देतात लोक. नाही महाराज बाग गेला बरं झालं गार झाली हे झालं. अरे ते अन्नमान धन येतो प्रारब्ध आधीन. भगवती सीता मातेला प्रारब्ध बदलावता आला नाही तर आपलं किस गल्ली में क्या गलबला. विठ्ठल राजा जनकाची राजनंदिनी होती, प्रभू रामचर्याची भार्या होती, राजा दशरथाची सून होती, लक्ष्मण भैया भरतजी शत्रुघ्नजी जिचे धीर होते, सुमंतासारखा प्रधान होता, अयोध्या सासर होतं, श्रीमंत असं माहेर होतं. पण कपाळी वनवास होता सीतेला भोगावा लागला. तिथं आपण डोकं लावायचं नाही. म्हणून बरं म्हणावं. पण ते बरं म्हणण्याची जी भूमिका आहे ही एकदा जीवनात आली त्याला उत्तम मरणाची भाषा म्हणतात. विठ्ठल त्याच्यामध्ये तीन प्रकार, एक नित्य मृत्यू, एक नैमित्तिक मृत्यू, एक महामृत्यू. नित्य मृत्यू म्हणजे नित्य मनुष्य मरतो. जो काल येतो आज नाही, आज येतो उद्या नाही. 52 वर्षाचे फोटो लावायचे पहिल्या बड्डे पासून शेवटच्या बड्डे पर्यंत. आणि 50व्या वर्षी त्याच देहाने विचार करायचा पहिल्या वर्षाचा हा बालपणीचा फोटो नेमकी कुठे, ते रुपडं कुठे, ते पाणीदार डोळे कुठे, ते सफरचंदासारखे गाल कुठे, हे सगळं पाहायचं. गेलं कुठं नाही, मेलं म्हणा, घाबरूच नका. देह जरी तोच आहे पण ते रूप काय झालं, मेलं. जखम जर झाली तर डॉक्टर सांगतात मेलेलं कातड जाईपर्यंत नवीन येणार. अरे ह्या जगाचा नेम आहे. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा आणि शरीर जाता गवे, हे नाशवंत स्वभावे म्हणून तो अजून जावे पंडुकुमरा. वासांशी जीर्णानी यथा वियाय नवानी गृह्णाती नरोपराणी, तथा शरीरानी वियाय जीर्णान्यानी संयाती नवानी दे, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे. चैतन्य नाते ही मरणाची प्रक्रिया आहे. जावं लागेल घडी घडी काळ वाट याची पाय. अजूनही किती राहिला अवकाश. हा नित्य मृत्यू आहे, तो येणार आहे. हाडाची काढ रक्ताचं पाणी करून होत्याचा नव्हता संसार फुलवला. आणि जर मुलाने बापाला विचारलं तुम्ही आमच्यासाठी काय केलं, हा सुद्धा एक मरणाचाच भाग आहे. विठ्ठल ही नित्य मृत्यूची भाषा. एक नैमित्तिक मृत्यू, अपघात झाला, हृदयविकार झाला, निमित्तानं येणारा मृत्यू. पण महामृत्यू विशेष आहे. एकदा त्या मरणाला आम्ही आलिंगन दिलं, जिवंतपणी तृष्णा संपली, वासना संपली, काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार षडरूपूनला एकदा जिंकलं का ही महामृत्यूची भाषा आहे. आणि ती महामृत्यूची भाषा देवा तू प्राप्त झाल्याशिवाय मिळत नाही. आणि एकदा तू मला प्राप्त झाला, असार असणारा संसार गळून पडला, सार असणारं तत्व मला मिळालं, म्हणून शेवट तो भला
माझा बहु गोड झाला. शेवट कशाला म्हणायचं अजून सांगतो. भजन करा विठ्ठल. काल परवा छत्रपती संभाजी महाराजांचा पुण्य सोहळा झाला. छत्रपती संभाजी महाराज 40 दिवस राहिले, रक्ताच्या थारोळ्यात पडले. नरशार्दूल राजा नको त्या लोकांच्या ताब्यात गेला. ताब्यात जात असताना जीभ गेली, सर्व शरीर गेलं आणि रक्तरंजित इतिहासामध्ये महाराजांना निघून जावं लागलं. तरी सुद्धा महाराजांचा शेवट गोड कसा झाला सांगतो. 350 वर्ष निघून गेले आणि छत्रपती संभाजी महाराजांचा विसर जगाला पडला नाही. हाच त्यांचा शेवट गोड आहे. विठ्ठल. राजे तुम्ही राहिले पाहिजे म्हणून शिवा काशीदाने स्वतःचा जीव प्राण त्याग करावा राजांसाठी. हा महाराजांच्या त्यांच्या जीवनातला शेवट आहे. नरशार्दूल नरवीर तानाजी मालुसऱ्यांनी आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं हे म्हणणारा नरवीर तानाजी मालुसऱ्यांनी उदयभान राठोडा समोर युद्ध करता करता हात गेला तरी हाताने ढाल व्हावी आणि जाता जाता आपला प्राण ह्या स्वराज्यासाठी देणं, त्यांचं ते जाणं, त्यांच्या जीवनाचा शेवट गोड होणं हे लक्षात ठेवा. बाजीप्रभू देशपांड्याने दोन्ही हाताने तलवारबाजी करावी आणि जीव निघून जाईपर्यंत लढावं राजांसाठी. त्यांचं ते लढणं त्यांच्यासाठी शेवट गोड आहे. एखाद्या सैनिकाने आयुष्यभर नोकरी करावी, उद्या ड्युटीचा शेवटचा दिवस आहे पण आदल्या दिवशी युद्ध छेडल्या जावं आणि त्या युद्धामध्ये जाता जाता त्याने शहीद होणं, त्या आयुष्याचा तो शेवट गोड आहे. विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणता, आम्ही साधना केली, देवा तुला आम्ही मिळवलं, तू आम्हाला मिळाला, तू स्वच्छ पद्धतीने निक्या पद्धतीने निर्मळ हृदयामध्ये वास करतोय म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आता काहीचा प्रारंभ चांगला, काहीचा शेवट वाईट आहे. याच्यात बरेच उदाहरणे पण एकच उदाहरण देतो. राजा परीक्षितीचा प्रारंभ गर्भामध्ये देवाने दर्शन द्यावं, सुरुवात सुंदर आहे, शेवट सुद्धा चांगला आहे. सुखदेव बाबांनी भागवत सांगितलं शेवटही चांगला आहे पण मध्य बिघडला. जरा संदाचा टोप डोक्यात घातला आणि मध्य बिघडला. काहीच कारण नव्हतं, सहज राजवाड्यामध्ये. आता पूर्वीच्या काळात युद्धामध्ये जे राज्य आपण जिंकवलं त्या राजाचा टोप जिंकून त्याची अलमारी म्हणजे एक कपाट असायचं आणि तिथे ठेवलेले असायचे. जरासंधाचा टोप आवडला परीक्षितीला आणि डोक्यामध्ये परीक्षिती राजाने तो घातला. परिणाम नको ती बुद्धी प्रगट झाली आणि शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला. नको ते पुढचं सर्व तुम्हाला माहिती आहे, शाप मिळाला. पण एवढं प्रकरण कशाने झालं? दुसऱ्याचा टोप डोक्यात घातल्यामुळे. म्हणून मी आवर्जून भजनी मंडळाला सांगतो, घरून टोपी आणीत जा. हा, बऱ्याच भजनी येता येता कोणाची काढून बरं, त्याला ज्याची काढते त्याला बोलता येत नाही, तो डोक्याला हात लावून बसतो पूर्ण कीर्तनात. त्याला सुतक पडल्यावर येऊन टेन्शन येऊन जात. पूर्ण कीर्तन होईपर्यंत त्या टोपीकडे पाहत राहतो, टेन्शन मध्ये असतो ते. असं अनेक जणांचं टेन्शन मी स्वतः घालवलंय म्हणून मला माहिती आहे. ऐका ऐका, काय होतं, आपण एखाद्याची चप्पल एखाद्याचं वस्त्र कोणाचं वापरू नये, त्याचा गुण अवशेष त्याच्यामध्ये येतो. हे प्रकरण एवढ्या एका गोष्टीहून मध्य बिघडला महाराज. म्हणून जीवनामध्ये मध्य कदाचित वाईट होईल, प्रारंभ कदाचित वाईट होईल पण शेवट गोड झाला पाहिजे, कारण शेवटाला विशेष किंमत आहे. मग ती किंमत मोजून तुकोबराय महाराज म्हणता, माझ्या जीवनात शेवट गोड झाला. किती गोड झाला? बहु गोड झाला. बहु गोड होणं म्हणजे काय? बहु ह्या आयामी शब्दाने, शब्द नाही, मूल्यांकन नाही. किती झाला? एवढा झाला का, एवढा झाला का, एवढा झाला, त्याला मोजताच येणार नाही, एवढा गोड झाला. एखाद्याचा प्रपंच सुंदर शेवट होतो. महाराज काय झालं? शब्दाच्या पलीकडे. विठ्ठल. गुरुरे शांती ब्रह्म खुरेकर बाबांचा दृष्टांत आठवला, फार गोड आहे. बहु गोड होणे याच्यासाठी जुन्या काळात घराघरामध्ये पोथी वाचन असायचं. पोथी वाचनाला पुराणिक बुवा जायचे. पुराणिक बुवा गेल्यानंतर आता पोथीचा नेम आहे किंवा कुठलाही नेम आहे, तीर्थप्रसाद असावा. मग प्रसादासाठी वेगवेगळे पदार्थ असतात, कधी केळी, कधी सफरचंद, कधी चिकू, कधी लाडू, कधी काय खडी साखर, वेगवेगळा प्रसाद असतो. 40-40 दिवस पोथ्या चालायच्या. पुराणिक बुवाने पोथी वाचली. एक दिवस त्या मातेला वेळ होता म्हणून तिने सुंदर असा राजगिरीचा मिक्स असा काजू बदामचा सुंदर लाडू बनवला आणि तो प्रसादासाठी ठेवला. पुराणिक बोला दिला. आता माता भगिनींचा नेम आहे, आपण पदार्थ सेवन केल्यानंतर त्यांची अशी अपेक्षा असते किमान नेमकी स्वयंपाक कसा झाला अशी दाद खाणाऱ्याने द्यावी. तसं ते होत नाही. घरातल्या अजून माणसाने कधी भरलेल्या तोंडाने एखाद्या बायकोला असं म्हणलंय का, वा तुझ्यासारखी सुगरण तूच आहे, म्हणल्याने काही बिघडतं का? पण तुम्ही म्हणणार नाही, हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. हां, तुम्ही हॉटेलवाल्याला भज्यावाल्याला म्हणशील, वा तुझ्यासारखे कोणाला
ऐका ऐका त्या पद्धतीनं माता भगिनींनी काय करावं म्हणजे घ्या ना लाडू. पुराणिक बुवाने लाडू घेतला. कसा झाला महाराज लाडू? आता प्रसाद विचारूच नाही. प्रसाद असतो तो. आळणी खारट तुरट नाही, प्रसाद सेवन. अहो म्हणले पण तरी सांगा ले झाला बरं का गोड, पण थोडा अजून फिका आहे फिका. आता माता सुगरण होती. दुसऱ्या दिवशी तिने जरा पेढे आत टाकले, थोडा मधाचा सुगंध टाकला आणि सुंदर असा बुंदीचा लाडू, सुंदर खव्याचा लाडू तयार केला. म्हणले महाराज घ्या लाडू. पुन्हा लाडू खाला. म्हणले महाराज लाडू कसा आहे? पुराणिक बुवा म्हणले आहे बरं का लाडू गोड, पण थोडा आहे ना, थोडा फिका राहिला. आता माता हुशार होती, ती उगाव खेड्याची होती. तिने अजून रेसिपीमध्ये बदल केला. काय करावं? मग सुंदर तिने डोकं लावलं. पेढे मध सर्व एकत्र केलं आणि सुंदर असा लाडू केला. तिसरा दिवस उगवला. तिसऱ्याही दिवशी लाडू हातावर गेला. पुराणिक बुवा लाडू कसा झाला? खाल्ला, चगळला. आता गोड म्हणेल. वा 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 झालाय बरं का गोड, पण थोडा फिकाच. जरा टेन्शनमध्येच आली ती. आणि चौथ्या दिवशी मात्र मातेनं साखरीचा केला पाक. कारण सर्वात गोड काय? साखर. साखरीपेक्षा गोड काही नाही. साखरीचाच केला पाक आणि पाकाचेच काय केले? लाडू. होत नाही घरी जाऊन कराल, झाले तर उत्तम आहे. ऐका ऐका साखरीच्या पाकाचे लाडू केले आणि लाडू खाण्यासाठी पुराणिक बुवाला दिला. पुराणिक बुवाने लाडू घेतला, सेवन केला. आता काय उपमा राहिली का हो विचारायची? तरी माता विचारते महाराज कसा झाला लाडू? महाराज म्हणले झाला बर का गोड, पण थोडा फिकाचे. म्हणले मागच्या जन्मात काय मुंगळा होता का रे? म्हणले आता गोडीपणाची सीमा संपली. याच्यापेक्षा गोड लाडू माझ्याकडून होऊ शकत नाही. तसं माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. निज म्हणजे शुद्ध, निज म्हणजे पवित्र, निज म्हणजे जवळच. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. एखादी माता जिथे जन्माला येते त्याला ती माहेर म्हणते. जिथे नांदणूक करते त्याला सासर म्हणते. जे प्रेमाचं नातं आहे ते माहेर, जे जबाबदारीचं नातं आहे ते सासर. जबाबदारीचं जगत आहे आणि प्रेमाचं देव आहे, प्रेमाचे संत आहे. महाराज पंढरपूरला माहेर म्हणणारे कितीतरी प्रमाण आहे. महाराज म्हणतात माझे माहेर पंढरी. पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीमरेचा तेरी, आहे भीमरेचा तेरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीमरेचा तेरी, आहे भीमरेचा तेरी.
संताचे नामया स्वामी केशवाचे माहेर संताचे माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी कारण का माहेर हा सुखाचा विषय देव सुद्धा सुखाचा विषय सुखरूप आहे सा दुधा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तो भीमा तिरी एक वसवे भीमा तिरी वसवे